नमस्कार मायबाप रसिक प्रेक्षक. सदर घटना ही महाराष्ट्रातील जिल्हा रायगडमधून मुरुड तालुक्याच्या ताडगाव या गावची आहे. 11 मे 2025 रोजी दुपारी 12च्या सुमारास ताडगाव येथील पिण्याच्या पाण्याच्या एका विहिरीमध्ये एका अज्ञात इसमानं विष टाकल्याचा संशय गावकऱ्यांना आला. या घटनेनंतर काही काळातच सदर परिसरात तणावाचे व संतापाचे वातावरण तयार झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत ग्रामस्थांनी हे अघोरी कृत्य आणि कर्मकांड करायला विहीर काय यांच्या बापाची आहे का असं म्हणत स्थानिकांनी संशयित इसम व त्याची पत्नी यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमुळे हे कृत्य केले असं त्या संशयित जोडप्याचं म्हणणं होतं. त्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान अखलाक आयुब खान व त्याची पत्नी रेश्मा अखलाक खान असे या दाम्पत्याचे नाव असून ते नवी मुंबईतील सिऊज धारावी येथील रहिवासी आहेत. 11 मे रोजी ताडगाव विहिरीजवळ जाऊन अखलाक खान याने त्याच्या पिशवीतून काहीतरी काढले आणि विहिरीत टाकल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. स्थानिकांनी जवळ जाऊन विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं आणि टाळाटाळ केल्याने विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय स्थानिकांना आला. पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि खूप मोठा जमाव परिसरात जमा होऊ लागला. ग्रामस्थांनी अखलाक याला या विहिरीतील पाणी पिण्यास सांगितले असता त्याने पाणी पिण्यास नकार दिला आणि ग्रामस्थांचा संशय अधिकच जोर धरू लागला. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले. शेवटी संबंधित जोडप्याला रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता असं लक्षात आलं की अखलाक खान याच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचं त्याला समजलं. ते लग्न करणार असल्याचं समजल्यावर त्यानं आपल्या मुलीचं प्रेम तोडण्यासाठी एका मांत्रिकाचा आधार घेतला. आपल्या मुलीची सर्व हकीकत त्याने मांत्रिकाला सांगितली. यावर उपाय म्हणून मांत्रिकाने अखलाक खान याला जडीबुटी आणि मंत्रून दिलेल्या 21 विटा देऊन 21 वेगवेगळ्या विहिरीत टाकण्यास सांगितले. अखलाक खान याने 11 मे रोजी सकाळी साळाव ते ताडगावपर्यंत 4 विहिरींमध्ये ही सामग्री टाकली. मात्र ताडगाव येथील विहिरीत टाकत असताना स्थानिकांनी त्याला पाहिले. त्यामुळे हा अघोरी प्रकार प्रथमदर्शी निदर्शनास आला. या संदर्भात रेवदंडा पोलीस आणखी तपास करीत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे यासाठी स्थानिकांनी पोलिसांकडे जोरदार मागणी केली आहे. या घटनेनंतर सर्व बाधित आणि संशयित विहिरींचं पाणी तेथील ग्रामस्थांनी खाली करून सर्व विहिरी स्वच्छ केल्या आहेत. मायबाप जनतेला आमची हात जोडून विनंती आहे की अशा कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. टीम नानाएक दिवाना नेहमीच अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती करत असते. म्हणजे खोट्या आणि भोंदू बाबा बुवांच्या फंदातून लोकांना वाचवणे, त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणे, समाजात अंधश्रद्धा कमी करणे, विज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व वाढवणे यासाठी टीम नानाएक दिवाना नेहमीच पुढे असते. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.